राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आता मी मंदिरात दर्शन करून चाललोय चोपल्यावरती लाईटचा बोर्ड घ्यायला, कारण आमच्या इथे शॉप उघड नाहीये. एक माझ्या ओळखीचे आहेत, ते शॉप उघड असतं सकाळ सकाळ लवकर. चला आपण तिकडे निघूया. आता मस्त म्हणजे सकाळचं वातावरण. आत्ता वाजले 7:30. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, मी आता साई कृपा किराणा आणि इलेक्ट्रॉनिक दुकानात आलोय ते बोर्ड घ्यायला. ते आपले ओळखीचेच आहेत, म्हणजे ते आपल्या पहिले आम्ही यांच्या शेजारी राहिलो होतो. तर यांच्या दुकानात आलोय. ते बघा आपला, त्यांना मी फोन करून सांगितलं होतं बोर्ड बनवा. त्यांनी बोर्ड बनवायला घेतलेले आहे बघा. हे बघा, इथे ना आपलं काम चालू केलेलं आहे त्यांनी. कोण बघूया आता ते बोर्ड बनवत. मित्रांनो, मी आता घरी आलोय. आपला बोर्ड वगैरे कामगारापाशी देऊन तो गेलेला आहे साईड वरती. चला आता मी चहा घेतो आणि आपल्या इथल्या साईड वरती जाऊया. सायमनचं काय काम चाललंय ते चेक करूया. मित्रांनो, आता साईड वर आले. हे बघा, आपलं इथं बेसपटचं काम चालू झालेलं आहे. चला आता मी निघतो. आता मी निघतो. मला जायचे दुसऱ्या साईडवर. सायमने खतम करले वाला ये वाला. ठीक है, ते लेके आता 5-10 मिनिट आहे. थापी आणि ते ब्रश वगैरे सगळं घरीच राहिलेलं आहे आपलं. हे घेऊन येऊया. आपल्या मोठ्या गाडीत राहिलं होतं तसंच, ते आणायचे आता. चला निघूया. सायमनला मी छाती ते आणून दिलेले, छाती ब्रश न्यायला. चला आता आपण निघूया. आता मला दुसऱ्या साईडवर जायचंय, जिथं आपलं रिलिंगचं काम चाललंय. तुम्हाला आज दाखवतो आपले रिलिंगची साईड आणि रिलिंगचं काम. आपले शेट आलेत, समीर शेट सुले, त्यांच्यावर आम्ही आता जाणार आहे. चला मित्रांनो, आता मी प्लाऊडच्या दुकानात आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण एमडीएफ घेऊन चाललोय. एमडीएफ कासाठी आपलं जे ह्याचं काम आहे ग्रिलिंगचं, त्याचा ग्लास बसवणार आहे. त्याचा फार्मा बनवण्यासाठी आम्ही आता एमडीएफ घेऊन चाललेलो आहे. आता माझ्यासोबत आहे समीर टुले, हे बघू शकता. आता यांना सगळं माहिती आहे या कामाबद्दल. ते आपल्याला माहिती देणार आहेत साईड वरती गेल्यावरती. चला आता आपण एमडीएफचं कटिंग करून तिथं फार्मा बनवून घेऊया. चला. आणि 5 एमडीएफ आहेत, त्याला कट करून घेतलेले आम्ही. आता ह्या गाडीने त्याचा बघू डोकं लावतोय. ह्या गाडीने त्याचं काय करायचं, कसं करायचं बघूया. काय डोकं लावता येईल. हे फार्मासाठी यूज करायचे, त्यामुळे आपण चालवले. आता आम्ही चाललोय एमडीएफ घेतलंय. काय केलं आम्ही, त्याला मधनं कट केलं आणि करून मधनं कट केलं आणि आता कट करणार आहे. तुम्हाला दाखवलंच पुढचं काय प्रोसेस असेल ती. चला आता जाऊ लागून. आणि घरून बघा बॅग आणि समजा येत नाही. थांब काय पडले, काहीतरी पडलं मित्रांनो आमचं, बघूया. काय नाही, अख्खा होता. आता बघा बॅग घेतला 5 वाजता आपल्या. चला जाऊया. खेळा पडला खेळाचं. देखो फ्रेंड, कैसा रास्ता है खराब, लय तारस है. हे पहिला चांगला रस्ता होता. हे इकडचा जो आहे ना माणूस, हा वाला, तो पहिला रस्ता हे ज्या रानातून होता काय. तर त्यांनी केस खेळली काय. त्याच्या म्हणजे रान हे गेलं होतं, रस्त्यात गेलो गेला होता.
मित्रांनो, साईडवर पोहोचलो तेव्हा मागा बघू शकता की आपलं घर आहे, बंगला. मला दाखवतो मी बाहेरून. हे बघा, हा असा बंगला आहे. याचं जे वरती रेलिंगचं काम आपण केलेलं आहे, हे माझा भाऊ आणि एक मित्र ते दोघं मिळून करतात. तुम्ही बघू शकता की ते ग्लास लागणार आहे वरती, ते ग्लासचं वर्क होणार आहे. इथं आपलं पूर्णपणे केलंय. तुम्हाला दाखवत आम्ही फार्मा आणलाय. फार्मा म्हणजे एमडीएफ आणलंय फार्म्यासाठी. तुम्हाला मागाशी सांगितलं त्या ग्लासचं मेजरमेंट घेण्यासाठी. तुम्ही बघा सुंदर असा बंगला बनवला आहे. इथं आता आपण मेजरमेंट घेणार आहे. समीर शेठ, द्या लवकर मेजरमेंट, चला घरी. आमचा ब्लॉग अपलोड झाला नाही, काय नाही, इथं रेंज नाही. हा हा. फार्मा बनवायचं काम चाललंय आपल्या इथं बघा. फायनल पोझिशनला आलाय फार्मा. मला फायनल झाल्यावर दाखवतो. मित्रांनो, आपला फार्मा फायनल स्टेजला आलाय. हिटला पहिला हवा हिटला. इथं चाललंय समीर शेट कटिंग करतात. लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं इथं लाईटच नाही, रेंज बी नाही. आज आपला ब्लॉग टायमिंगला आलाच नाही. पहिल्यांदा असं झालं की आपला ब्लॉग टायमिंग आला. ते जाऊन दे, आता मेन मुद्दा. इथं फार्मा कटिंग चाललंय आणि लाईट नसल्यामुळे कटरिंग चाललंय, त्यामुळे टाइम लय वेस्ट होतोय. समीर शेट म्हणतात आता पूर्णच करून जायचंय. त्याच्या घरी जत्रा आहे आज, आहे मग पार्टी. पण आपल्याला एका ठिकाणी बघू आता काय होतंय. फायनल नाही झालं आपलं जायचं, तिकडे बंद फिरायला जायचंय. तर काही डोकं चाला ना, कुठं जायचं, काय करायचं. आता हे काम पण संपवायचे आपल्याला. मित्रांनो, आता साईटवर आलो होतो, काम चालू होतं, लाईट गेली. मग शेवटी आम्ही हाताने काम चालू केलं, पण खूप वेळ लागत होता. त्यामुळे आता खूप भूक लागली. सकाळी फक्त आम्ही चहा आणि बिस्किट वर आहे. आता खूप उशीर झालाय तरी काम चालू आहे. आता रात्र अंधार पडूस तर काम कर, लाईट यायची वाट पाहतोय. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही निघालोय घरी. ते माणसाला लगेच कसं काय विषय असा झाला की लाईटच नाहीये आणि त्याला फार्मा बनायला लय वेळ लागतोय. उगाच तिथं वेळ घालवण्यापेक्षा आपलं दुसरं काहीतरी साईडवर दुसरं काही काम होईल, त्यामुळे चाललोय आता आम्ही. चला निघतो. आणि माझा विषय अजून एक आहे, माझा मोबाईल आता स्विच ऑफ व्हायला आलेला आहे. चला जेवढा ब्लॉग बनवून तेवढा बनवून करीत जाईपर्यंत चला निघूया. आमका भेटला, धमका भेटला, तमक्या शेतामध्ये आमचं दिसलं मला. काय असं येतो ना तुम्ही काय जर निघालो आमच्या ठिकाणी पोहोचलो, संपला विषय. मित्रांनो, आता आम्ही थांबलो होतो, कुल्फी घेतलेली आहे माझं इथं दुकानातून. मग झाडाखाली आलोय, एकदम थोडासा आहे ऊन, पण ठीक आहे, बरं आहे. तर कुल्फी खातो. आणि समोर बघा आता असा कच्चाचा रस्ता आहे पूर्ण. एक 2-1 किलोमीटर असाच रस्ता आहे. चला आता इथं कुल्फी खाऊया आणि निघूया पुढे. थांब 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 थांब, आपण त्या मावशींचे पैसे दिले नाही. पैसे द्यायचे राहिले, चल माघारी पैसे देऊया आपण त्यांना. ब्लॉग शूट करायच्या नावात त्यांचे पैसे द्यायचे राहिले, चाललो आता परत माघारी. लय लांब गेलो नव्हतं, ते बरं झालं. मावशींचे पैसे देऊन आलेलो आम्ही. चला आता निघूया घरी. मला जायचंय पण पाहुण्यांच्या घरी जत्रेला. एक बघा मित्रांनो, आता आमच्याकडं जे ट्रान्सपोर्ट साठी जे पैसे लागतात ते आता सध्या नाहीयेत. आणि आपलं मटेरियलचं दुकान आणि आपलं दुकान जवळपास असल्यामुळं गाडीवर 2 चक्र मारण्यापेक्षा म्हणलं आपण स्वतः आपण खांद्यावर घेऊन जाऊ. एवढेच आपल्याला थोडेस जिम होऊन जाईल, व्यायाम होऊन जाईल, म्हणून घेऊन आलो. संकेत बघा कसा उचलतोय, उचलत पण नाही त्याला बघा.
मित्रांनो, घरून जाऊन आता मी पाहुण्यांची इथं आलोय. त्यांची आज जत्रा आहे. हे बघा, हे बच्चे कंपनी इकडं, हे माझी आजी, ही मम्मी, ही माझी बाची, ही पण बाची. आता आपण जेवायला बसणार आहे. चला निघूया. मित्रांनो, आत्ताच घरी पोहोचलोय. चला, मागचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.